सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। आमची अवलाद आकडूनच मी कडक कपडे घालायचे आणि कुठाने चालू। आम्ही काय केलंय एवढं आलंय केरळवरून एवढं त्यानं गुंठाय वेल घेतलाय हवा भरण्यावर हवा भरणाऱ्याने गुंठा घेतलाय आणि आपला गुंठा विकून हवा भरायला जातोय 35 भर 35 हादाळली नाही पाहिजे रातचं परत धाब्याच्या बाहेर नीट निघाली पाहिजे 35 भिकारी व्हायची लक्षण आहे। महाराजांची भाषा आहे माझी नाही आहे। अर्थ लोपली पुराणी नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी म्हणून साधना उगे बोलवले। काय झाली गंमत बऱ्याच दिवसापासून बांधून राहिलेली गाय खुट्या सकट सुटली आणि खुट्या सकट सुटल्या ती गाय सुटली घासत गेली। आता 10 गुंठे घास होता एक वापा खाऊन तिने गप्पा सवा का नाही ती तोंडच टिकीन नुख्या अख्या वाप्यात हिंडरत आली। काय झाली ती गाई भांबावली। काय खावा ती गाई भांबवली। ज्ञानोबारायनं 13व्या अध्यायात ओवी इतकी सुंदर लिहिली हिरवा चारा भांबवे पशु। ज्ञानोबाराय म्हणजे हिरवा चारा खाऊन ती गाय जशी भांबवली तशी आत्ताची 99% माणसं कमी कष्टात लक्ष्मी मिळाल्यामुळं भांबवली। आज माणसं कशी आहेत भांबवली माणसं आणि भांबवल्यामुळं काय झालंय तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरोनी भांबवली लोक आणि ती भांबवल्यामुळं पटकन बसा आता इकडे बसा पटकन राहू दे तिथंच त्या खाली आता परत इकडे येऊ नका वर विठाल हिरवा चारा पाहिल्यावर गाय जशी भांबवली तशी माणसं सध्या भांबवली। फायनल आज कीर्तनाला घेतला मग तुकोबारायांचा कडवे 4 हा अभंग संतपर आहे आणि चिंता करायचं काही महिला म्हणे एक वाक्य सांगा 100 लोक जरी एकत्र केले तर 98 लोक येडे 2च लोक शहाणे आहेत या जगात आई वडील आणि संत तिसरा कोण शहाणा आपण तुम्ही मी शहाणे आपण समजतोय शहाणे तुम्ही मी स्वतःला समजतोय शहाणे मग आपण काय शहाणे महिला मंडळ उत्तर द्या पटकन। तुम्हाला एक मुलगा आहे एक मग साधारणपणे सुना किती असतील तुम्हाला एकच मुलगा म्हणल्यावर सुना किती एक उद्या तुम्ही उलटल्या उलटणार तर आहेत मग तुमच्या इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे सून। मग तुम्हाला एक सून का सहन होत नाही कारण काय ज्ञान नाही ज्ञानच नाही। बसलेली माणसं पटकन बोला कोणत्या माणसाला माहित नाही का मला बरोबर काही न्यायचं नाही माहिती मग बांध करायची गरज काय का ज्ञानच नाही बोला पटकन। किती पुरुष मंडळी अशी बसले कीर्तनाला का तिने आता दिवाळीला बहीण आलती आपली बहीण बायकोला न विचारता किती लोकांनी बहिणीला लुगडे घेतले त्यांनी बोटवर करा याचं कारण आहे आपल्या बहिणीला लुगडं घ्यायचं ना आपल्या बायकोला विचारायची काय गरज पण बायलेच्या अधीन जयाचे जिने महाराजांची भाषा आहे बायलेचे अधीन जयाचे जिने बायकोचं ऐकून एक वाक्य सांगा तुमची माझी तुमची आपली ना आपल्या भावाची मारामारी जर बायकोचं ऐकलं नाही तर कधी होणारच नाही कधी फक्त बायकोचं ऐकायचं नाही नातेराक एक पवार कुटुंबाचा आदर्श घ्या ना 4 भाऊ एकत्र आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। इथं बापातून पोर व्हायले एका बापातून पोरग व्हायले आई बापात पोरं नाहीत। या कुटुंबाचा आदर्श कसा घ्यायचा ऐका
आपल्या बायकोने आपल्या भावाबद्दल काही सांगितलं ना की तुम्ही इंदुरीकर मंत्र पाळीचा. आपले मंत्र लय खास, वहीन त्रास पण गुण हमखास. आपली बायको आपल्या भावाबद्दल काही बोलली ना आपण बघतो म्हणायचं खरं आहे. काय अभ्यास आहे तुझा, हे आत्ता शिक ध्यानात आलं माझ्या. पाहू उद्या पाहू चहा ठेव. तिला मार्केट नाही द्यायचं, ती याडपटायची, ते काय एवढं शहाणा नाही. ते उगाच आता गुथली गाई फटके खाई नाही तर काय उपयोग नाही. तिला बाई एवढं मार्केट नाही द्यायचं, ऐकायचंच नाही, फक्त खरं आहे उद्या पाहू. हलक्या कानाची माणसं झाली का भावाची दुश्मनी लागते. काय मत आहे तुमचं? आपण हलक्या कानाचे माणसं झालं, बायकोचं ऐकलं ना संपला विषय. बायकोचं ज्यानं ऐकलं नाही त्याची त्याच्या भावाची मारामारी कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. एक दुसरी गोष्ट, बहिणीला दिवाळी लुगडे घ्यायचं ना, तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो. आणताना 500चं आणायचं, 1500चं, आणि चिठ्ठी 500ची चिटकवायची. ठेवायची तिच्या पुढं, डोळे वासू वासू पाहते ती. इतकी भारी इतकी भारी. अगं 300लाच होती, याडपटावानी काय करते, इथं 500ला मिळाली. जळाली पाहिजे ती. मग आपण ती आपल्या पुढची, ती म्हणते मग असं करते, ही मला ठेवते. आणि कपाटातली तिला देते. आपण जागा का इडी आहे का काय तू, तिचा कलर जातो, कलर बॉम्बला. बस कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा 1, कडवे आहे 4, आणि हा अभंग संतपर आहे. चिंता बिंता काही करायची नाही. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा, आज गायक वादक कोणी जनमंडपाले माईक सिस्टमाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे पुढे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. मी कीर्तनाला जाऊन माझं नाव नाही घेतलं ते मग नाही. बापाला धोका देणाऱ्या पोरी, बापाला न विचारता पळून जाणाऱ्या पोरी, बापाला उचलून आपटणारी पोरं, गायक वादक जनमंडपाले माईक सिस्टीमवाले, या सगळ्यांच्या परिषदेमध्ये विजय महाराज पवार आणि त्यांचे बंधू यांच्या कुळाचं एकच वर्णन करावं. एकच वर्णन. 25 वर्ष वडिलांच्या पुण्यस्मरणाचा सप्ताह लावून धरला. 2 तप झाली, आणि 2 तप झाल्यामुळं या पवार कुटुंबाला वडिलांच्या आशीर्वादावर मी सांगून ठेवतो, आयुष्यात कधी कमी पडणार नाही. ज्याने आईबापाचं केलं त्याला कधी कमी पडलं नाही, आणि ज्याचं सासरवाडीचं केलं त्याला काही पुरलं नाही. एक वाक्य सांगतो, ज्याच्या पाठीवर आईबापाचा, आईबापांवर भाषण नका करू. 80% आमच्या कीर्तनकारांनी आईबाप लावून धाडल्यात, कुडून गोष्टी वाचल्यात. फेटा बांधला का आई उठली, रोज उठून तीच आई तोच बाप. कीर्तनकारांनी सध्या असं ठरवून टाकलंय, आईबाप शहीद जवान, शहीद जवानावर 2-3 मिनिटं बोलावं रोज, पण आईबापावर तेच उठून तीच आई. जी आई 10व्यात तीच आई श्राद्धात, जी आई श्राद्धात ती सप्त्यात. एकच वाक्य सांगतो, असे कार्यक्रम कोणी करावं. ते रोजच्या कीर्तनात आणि आजच्या कीर्तनात फरक असतो. तुमचं रोजचं सूत्र चालत नाही. आज रोजच्या कीर्तनाची माईक चालत नाही, जेवण चालत नाही, रोजच्या दुप्पट लागत. आज जागा सगळं डांबळच बिघडत आपल्या कीर्तन म्हणल्यावर. आणि तो एकही भोंग मंडपात बांधला नाही. मोठ्या समाजाला भोंग पाहिजे, बॉक्सवर कार्यक्रम होत नाही. पण तू म्हणशील तुला परत यायचंय की इथं, अजून 10 लाव. खरीची मिली आई, या जगाला खरं चालत नाही. तर एक भोंग त्या लाकडाला बांधायचं आणि इकडं तोंड करायचे. एका भोंग्यात कीर्तन आहे का, त्याला मूठ भर लोक नाही कीर्तनाला, त्याला एका भोंग्यात कीर्तन होईल. ते खरं बोलले होते म्हणते तुला टिकूजी लागून गेला, माय माईकला नाव ठेवतो, अजून 7-8 लाव. अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या गाथेतील त्या चरणाचा पहिला मुद्दा. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग संतपर प्रकरणातील आहे. गाथ्यामध्ये एकूण अभंग 4092 आहेत, आणि त्यातला आजचा अभंग संतपर प्रकरणातील आहे. काही शंका इथपर्यंत नाही. दुसरा मुद्दा, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी ऐकणाऱ्याला सूचना, बोलत जायचं. याचं कारण आहे, या जगात फक्त कीर्तनच सत्य आहे, बाकी सगळं लबाड. यावर आपलं मत काय? मी आजारी आहे का? हा ना हा म्हणायचं नाही, त्याला नाही म्हणायचं.
या जगात फक्त कीर्तन सत्य आहे, बाकी सगळं लबाड. फक्त या जगात एकच सत्य आहे, एकच सत्य आहे, एकच सत्य आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बस, बाकी सगळं लबाड. तुम्ही आम्ही बामटे, तुमच्यापेक्षा आम्ही येडपटेत, तुम्ही लय बरी आमच्यापेक्षा. आम्ही तुम्हाला सांगतोय संग काही न्यायचं नाही. आणि येळभर कमीतोय, तुम्ही तरी दिवस कमीत, आम्ही रात रात झक मारितोय. उपयोग काय त्याचा? ज्यानं बायको करेल नाही त्यानं म्हणायचं संसार अवघड आहे. तुला चटका माहिती आहे का काही? तू बरळतो कशाला? आणि ज्यांना बायको नाही त्यांना टिकटॉकचं याड आहे. आपल्याकडे लोकांनी व्याख्या केली, ज्याला बायको नाही तो संन्यासी. चुकीची व्याख्या ती. ज्याला बायको आहे तो खरा संन्यासी. तुमची अक्कलच बंद होईल. आपल्या कीर्तनाला सावध बसावं लागतं. अजून 5-10 मिनिटांना बधीर व्हाल तुम्ही. तुम्हाला काय सुधारायचं? फायनल फक्त बोलत जायचे कीर्तनाला. येस, आज कीर्तनाला घेतला मग तुकोबारायांचा कडवे 4. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर हाते विटेवर बाय, तो जगाचा बाप आहे, त्याला सगळ्याची काळजी. तुम्ही आम्ही छाताड झोडून जागण्यात काही मजा नाही. आपण येताना काही आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही लई सुईची नाही. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आपण बांध करून वाढवायची, त्यांना टेप लावून इकायची, कमवायची तरी कशाला? आपण पाणी घालून दूध इकायचं, त्याने पाणी टाकूच प्यायची. मग गोरास प्यायला काय वाईट? हाय पितोय, काय उपयोग काय? ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि लोकांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या हॉटेलमध्ये त्या जमिनीचे मालक वेटर आहेत. इतकी आपली प्रगती झाली. आपली प्रगती इतकी झाली, आपण जमिनी विकल्या, स्कॉर्पिओ घेतल्या. आणि ज्यानं घेऊन हॉटेल टाकले त्यांनी आपली पोरं त्या हॉटेलमध्ये वेटर ठेवले. ते हरीचे Thank you.